लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता युगने नंदिनीला जे काही त्याच्या आयुष्यात भूतकाळात घडलेलं आहे ते सांगितलेलं असतं आणि ती गोष्ट असते प्रेक्षकांना ब्रेकअप. हो, युगचं कॉलेजमध्ये ब्रेकअप झालेलं असतं आणि तेच तो इथे नंदिनीला सांगत असतो. आता खरं तर ही एकच गोष्ट नाहीये, अजून सुद्धा युगने बराच घोळ घालून ठेवलाय आणि ती गोष्ट काही नंदिनीला त्याने सांगितलेली नसते. आता नंदिनी जोरातच ओरडते आणि हसायला लागते. ब्रेकअप असं म्हणून हसायला लागते आणि तेव्हा युग म्हणतो, अगं तू हसतेस काय? मग तेव्हा नंदिनी म्हणते, मग हसू नको तर काय रडू? अरे तुझं ब्रेकअप झालंय, एवढी छोटी गोष्ट आहे. मला तर वाटलं खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळे तू एवढा अस्वस्थ आहेस आणि एवढा टेन्स आहेस. पण साधं ब्रेकअप तर झालंय आणि त्यामुळे एवढं कसलं टेन्शन घ्यायचंय? तुला एक गोष्ट सांगू का? तुझा आत्ताचा हा चेहरा पाहिला आणि मला माझ्या बाबांचं एक वाक्य आठवलं. तेव्हा युग म्हणतो, कोणतं वाक्य आठवलं? तेव्हा नंदिनी म्हणते, माझे बाबा नेहमी म्हणायचे, जर घोळ इथे नियतीने म्हणजे कसं जर देवाने घालून ठेवला असला तर तो आपल्याला निस्तरता येत नाही. म्हणजे जर आपल्या समोर नशिबानेच काहीतरी घोळ असेल किंवा आपण ज्या गोष्टी स्वतः केलेल्या नाहीयेत आणि त्या नशिबामुळे झालेल्या आहेत त्या गोष्टी जर झालेल्या असतील तर तो घोळ काही आपल्याला निस्तरता येत नाही. पण हा जर घोळ माणसाने घालून ठेवलेला असेल तर तो मात्र लगेचच निस्तरता येतो. असं कसं निस्तरता येईल? अरे हो, मला सांग, तुझं ब्रेकअप झालंय, आयुष्यात काही एकच मुलगी तुला भेटणार होती का? नाही. पण तेव्हा तो म्हणतो, नाही ग, पण ती मुलगी खूप छान होती, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि माझं एवढं तिच्यावर प्रेम असून सुद्धा. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे इट्स ओके, असू दे ना. आणि तेव्हा तिचं नाव अवंती होतं असं इथे आता युग नंदिनीला सांगतो. त्याचबरोबर नंदिनी इथे त्याला समजावण्याचं काम करत असते. ती त्याला म्हणते, हे बघ, एवढा सगळा काही विचार तू करू नकोस, आहे ना त्या गोष्टी इथे सोडून दे आणि आपल्यासोबत जे होतंय ते चांगलंच होतंय म्हणून विसरून जा. आता इकडे आपण पाहतो की आता काव्याने मोबाईल घेतलेला असतो आणि तिने तिच्या मैत्रिणीला अनिशाला कॉल केलेला असतो. आता अनिशाला कॉल केल्यानंतर अनिशाने तिला सांगितलेलं असतं की सॉरी, मला आता इकडे कॅफेमध्ये काही यायला वेळ मिळणार नाही आहे, तू एक काम कर, आज माझं काही येणं होत नाही आहे, तू एकतर घरी जा किंवा अभ्यास तुला करायचा असेल तर तू लायब्ररीत जा. तर असं सांगितल्यानंतर ती लगेचच मानिनी आणि सुनीता समोर येते आणि त्या दोघींसमोर आल्याबरोबर ती म्हणत असते, बघितलं ना काकू, ही अनिशा पण ना एक नंबरची डांबरीस झालेली आहे. आता फोन केलाय मी आणि मला सांगते की मला आता यायला जमणार नाहीये. मग आता मी काय निघाली घरी? मानिनी काकू, मी काय म्हणते, तुम्हाला पण माझ्यासोबत म्हणजे घरी येणार असाल तर येताय का माझ्यासोबतच? म्हणजे आपण सोबतच जाऊ शकतो ना. तेव्हाच मानिनी म्हणते, नाही ग, माझं थोडंसं काम आहे, आणखी झालेलं नाहीये काम, तुझी तू गेलीस तरी सुद्धा चालेल. तेव्हाच आता काव्या म्हणते, ठीक आहे, तुम्ही तुमचा टेक अ टाईम आणि मस्त एन्जॉय करा तुमच्या मैत्रिणीसोबत आणि कसं आहे, तुम्ही मैत्रिणी आहात ना, मग एवढ्या दिवसाने भेटलाय म्हटल्यावर छान छान एन्जॉय करू शकता असं काव्या इथे बोलते. आणि तेव्हाच सुनीता तिच्याकडे खरं तर रागाने बघत असते. आता हे सुनीताने कॅफे कशाला उघडले काही कळत नाही प्रेक्षकांनो. खरंच लोकांच्या भूतकाळ इथे त्यांचं लग्न झालेल्या आयुष्यात समोर आणण्यासाठी की इथे चाललेल्या संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी ओपन केलंय हे तर काही कळत नाहीये. पण अगदी तसंच दिसते. आता काव्या तर इथे मानिनी समोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. तिला जे काही होतं ते तिने सगळं काही सांगितलेलं असतं. मानिनीने एक वेळा काव्यावर विश्वास सुद्धा ठेवलेला असतो. पण ही सुनीता मात्र काही शांत बसत नाही. मानिनी पण तिच्याकडे विचारायला जाते आणि त्यानंतर सुनीता पण तिच्या कानामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी भरवते. आता काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, चला मी येते, असं म्हणून काव्या तर निघून जाते. पण लगेचच आता सुनीता पुन्हा नेहमीप्रमाणेच मानिनीचे कान भरायला सुरुवात करते. ती म्हणत असते, बघितलं बघितलं कशा पद्धतीने इथे आता ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी तुला म्हटलं होतं ना, ही जी मुलं आहेत ना ही हल्लीची मुलं खूपच जास्त शातीर आहेत बघ. हल्ली ना त्यांना इथे काय करायचं आणि काय नाही हे बरोबर माहिती असतं बघ. किती सराईतपणे हात साफ केल्यासारखं किती ती खोटं बोलत आहे. तेव्हा मानिनी म्हणते, पण मला एक गोष्ट सांगू का, तुला एक गोष्ट सांगू का, मला तिच्याकडे बघून असं वाटत नाही की ती माझ्याशी खोटं बोलते. त्या दिवशी पण तिने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण शक्यच नाही. अगं नाही, तुला सांगू, ती त्या मुलाबरोबर एवढं यायची ना की आमच्या कॅफेमध्ये रोज असायची. अगं तिने तर आणि त्या मुलांनी तर इथे एक टेबल सुद्धा बुक करून ठेवला होता. म्हणजे त्या टेबलवरती के आणि जे असंच नाव काढलेलं होतं. चल मी तुला दाखवते असं म्हणून त्या दोघी सुद्धा आता त्या टेबलकडे जातात आणि त्या टेबलकडे गेल्यानंतर के फॉर काव्या, मग जे फॉर कोण असेल असा इथे मानिनीला प्रश्न पडतो. आणि तेव्हाच ती म्हणत असते, अगं मग तू हे आता घरी गेल्यानंतर काव्यालाच विचारू शकतेस ना. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता युग, तुला सांगू का, प्रेम म्हणजे एक चांगली भावना आहे पण ते प्रेम
प्रेम खरं असावं, त्याचबरोबर त्या प्रेमात इथे सच्चेपणा खरेपणा असावा. पण हे प्रेम म्हणजे ना पायात रुतलेल्या एखाद्या काचेच्या तुकड्यासारखं असतं. थोडं जरी त्या पायामध्ये काचेचा तुकडा जर राहिला ना तर तो सतत चलत राहतो. आणि अगदीच प्रेमाचं सुद्धा तसंच आहे. ते प्रेम जर यशस्वी झालं तर ते व्यवस्थित सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही तर सतत त्याच्या आठवणी मनामध्ये सलत राहतात आणि त्या त्रास देत राहतात. आणि प्रेमासारखा आणि प्रेमात इथे विश्वासघात किंवा ब्रेकअप झाल्यासारखी दुसरी गोष्ट कोणतीही नाही आहे. युग मी समजू शकते, तुझी ही आत्ताची जी अवस्था आहे ना ती समजू शकते, पण मी तुला आता एक गोष्ट सांगणार आहे, ती तू करशील का? तेव्हा युग म्हणतो, काय करायचं आहे ते तरी सांग. 1 मिनिट असं म्हणूनच आता दुसऱ्या बाजूला जे इथे पेन आणि त्याचबरोबर कागद असतो, तो कागद आणि पेन नंदिनी घेऊन येते आणि युग समोर ठेवते. आता ती म्हणत असते, मी युग देशमुख आहे. पहिलं प्रेम हे अर्धवट राहिलं आहे. तेव्हा युग म्हणतो, काय? हो, लिही म्हणते ना तुला, तू हे लिहून तरी बघ, एकदा ट्राय कर, लिही बरं पटकन. असं म्हणून आता युगला नंदिनी तिने जे सांगितलेलं आहे ते ती त्या कागदावरती लिहायला सांगत असते. जसं नंदिनी सांगते तसंच आता युग लिहित असतो, माझं पहिलं प्रेम अर्धवट राहिलं आहे. त्या कागदावर लिहिल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आता हे लिहिलंय ना तो कागद आता माझ्याकडे दे आणि आता दुसऱ्या कागदावर लिही, ती मुलगी माझ्या योग्यतेची नव्हती, लिही म्हणते ना. तेव्हा युग नंदिनीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, काय? हो, तुला लिही म्हटलंय ना मी, लिही. तेव्हा पुन्हा युग लिहायला सुरुवात करतो की ती मुलगी माझ्या योग्यतेची नव्हती. आता हे 2 वाक्य लिहिलेले असतात आणि त्यानंतर ते 2 वाक्य लिहिल्यानंतर नंदिनी त्याच्याकडून ते दोन्ही पेपर काढून घेते. त्याचबरोबर आता 3रं वाक्य लिहायचं आहे, इथून पुढे माझ्या आयुष्यात एक सुंदर आणि छान अशी मुलगी येणार आहे. काय? हो, लिही म्हणते ना तुला. आणि त्यानंतर युग पुन्हा 3रं वाक्य लिहितो की माझ्या आयुष्यामध्ये एक सुंदर आणि छान मुलगी येणार आहे. असं युग 3ऱ्या ह्याच्यामध्ये लिहितो, कारण मी युग आहे असं सुद्धा नंदिनी त्याला सांगते. आता 3ही पेपर नंदिनीच्या हातामध्ये असतात आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, बघ, तू हे 3 कागदावर जे काही लिहिलेलं आहेस ना ते 2 कागद माझ्याकडे दे, मला हा 3रा कागद तुझ्यापाशीच ठेवायचा आहे. म्हणजे मला नाही समजलं. हा बघ, आता हा जो 3रा कागद आहे ना तो तू तुझ्याकडेच ठेव आणि हे 2 कागद जे आहेत ना ते माझ्याकडे दे. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, हा कागद तोपर्यंत जपून ठेव जोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये छान सुंदर अशी मुलगी येत नाही, तोपर्यंत तुला हा 3रा कागद जपून ठेवायचा आहे. आणि हे 2 कागद जे आहेत ना ते फाडून टाक. तेव्हा युग म्हणत असतो, म्हणजे? हो, हे फाडून टाक. आता लगेचच युग त्या कागदाचे तुकडे तुकडे करतो आणि ते कागद तुकडे करून फेकून देत असतो. आणि जो 3रा कागद आहे तो कागद तो जपून ठेवतो. आता त्या कागदाचे तुकडे करून फेकून दिल्यानंतर युग मात्र आनंदात असतो आणि तो म्हणत असतो, वाव वहिनी, खरंच आज मला खूप छान वाटतंय, आज एवढं भारी वाटतंय म्हणून विचारू नकोस, खरंच थँक्यू वहिनी. असं काय थँक्यू म्हणतोयस? हे बघ, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक गोष्ट कधीच करू नकोस. आणि तेव्हा तो म्हणतो की काय? हे बघ, पहिलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम अजिबात करायचं नाही, समजलं तुला? आणि मनातलं बोलायला शिक. आणि त्याचबरोबर मला तू बहीण मानतोस ना? हो वहिनी, आणि आज तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलेलं आहे. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते, मग मी सांगते ते लक्षात ठेव, पहिलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम कधीच करू नकोस. कारण इथे जेव्हा ते पहिलं प्रेम आठवतं ना तेव्हा मनामध्ये खूप काही विचार आणि विचारांची घालमेल होते. त्याचबरोबर दुसरा प्रेम करण्यासाठी पहिलं प्रेम कधीही टिकत नाही किंवा ते सततच इथे बोचत राहतं. त्यामुळे प्लीज दुसरं प्रेम करण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नकोस. आणि तेव्हाच युग म्हणतो, काय झालंय नंदिनी वहिनी, त्याचबरोबर तू अशी का बोलतेस? आणि तेव्हाच ती म्हणत असते, नाही, काही झालेलं नाही. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की रम्या आणि त्याचबरोबर वसू, इथे रम्या हातामध्ये MBAच्या पेपरचा रिझल्ट असतो आणि जे की इथे आता कॉलेजमधून लेटर आलेलं असतं ते लेटर इथे आता रम्याच्या हातामध्ये असतं. आणि रम्याच्या हातामध्ये असलेलं लेटर इथे ती वसूकडून घेऊन येते आणि तेव्हा ती म्हणत असते, घे बघ काय झालेलं आहे. युगंधर देशमुख इथे MBAच्या फर्स्ट एक्झाममध्ये नापास झालेले आहेत आणि हा त्याचा
रिझल्ट इथे लेटर किंवा हे सगळं पत्राद्वारे घरी आलेलं आहे. तेव्हाच मला वाटलं की खूपच मोठं गुपित आहे आणि खूप काही गोष्टी ते घडल्यात असं मला वाटलं. पण बघ काय झालेलं आहे. तेव्हा आता वसू म्हणत असते हे कसं शक्य आहे. युग एवढा हुशार मुलगा आहे, एवढा सगळा तो सिन्सिअर आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत किती काय काय त्याने केलेलं आहे आणि तरी तो कसा काय नापास होऊ शकतो असं इथे आता ते बोलते. त्याचबरोबर आता रम्या म्हणत असते मला तर काहीच कळत नाही की हा नापास कसा झालाय म्हणून, पण हेच खरं आहे आणि हे सत्य आहे. पण आता ह्या गोष्टीचा काय फायदा होणार आहे आपल्याला. मला तर वाटलं खूपच मोठं गबाड आपल्याला सापडलंय की काय. त्यावरच आता वसू म्हणत असते अगं हे खूप मोठंच आहे आणि ह्याचाच बघ कसा फायदा करून घ्यायचा आहे. तेव्हा रम्या म्हणते काय आणि कसा फायदा करणार आहेस. आता बघ ह्याच गोष्टीचा पण फायदा करायचा आहे. आता हा MBAच्या एक्झाममध्ये नापास झालेला आहे, त्याने हे घरी कोणालाही सांगितलं नाही, पण आपण हे सगळं सगळ्यांना असं दाखवून द्यायचं की ह्या गोष्टी इथे नंदिनीला माहिती होत्या आणि नंदिनीने ह्या सगळ्यांपासून लपवून ठेवल्या असं इथे आता आपण दाखवायचं, असं चित्र उभं करायचं. त्याचबरोबर आता इकडे रम्या म्हणत असते त्याने काय होणार आहे. अगं त्याने काय होणार आहे म्हणजे आपली शिक्षा माफ होणार आहे आणि आपण पुन्हा पूर्वीसारखं ह्या घरामध्ये वावरू शकतो आणि हीच मोठी शिक्षा असणार आहे त्या नंदिनीसाठी. काही जरी झालं ना तरी सुद्धा नंदिनीला चांगला धडा शिकवायचा आणि त्याचबरोबर नंदिनीच्या विरोधामध्ये युग आणि त्याचबरोबर घरचे सगळे आपण इथे उभे करायचे आहेत आणि तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. आता तेव्हाच रम्याला हसायला येतं आणि रम्या म्हणत असते वा 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 आई खरंच तुझं डोकं काय भारी चालतं ग. तेव्हा वसू म्हणत असते हो ग तू बघतच जाता काय होतंय आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या इथे होत आहेत. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. नंदिनी खरं तर देवासमोर उभी असते. आज घटस्थापना असल्यामुळे तिला देवीचा घट बसवायचा असतो आणि तेव्हा ती तिथे सगळी तयारी तिने करून ठेवलेली असते. आता तेवढ्यातच काव्या आलेली असते आणि ती म्हणत असते काय ग काव्या आलीस तू. तेव्हाच इथे काव्या म्हणते हो ग ताई आले आहे. अगं काय झालेलं आहे. एक काम कर तू थकली आहेस का. नाही ग बोल ना. आणि एक काम कर तू छान फ्रेश हो, मी तुझीच वाट बघत होते. बरं झालं तू किंवा आई तुम्हा दोघींची कोणाची तरी वाट बघत होते, पण काव्या आली ना तर आता बरं झालं. मग आता आपण दोघी बहिणी मिळून मस्त घटस्थापना करूयात काय. तेव्हाच काव्या म्हणते अगं ताई मी फ्रेश होते आणि मग हातपाय धुवून येते. हो लवकर ये कारण आपल्याला इथे घट बसवायचा आहे. आता असं म्हटल्यानंतर इथे काव्या थोडीशी अस्वस्थ दिसते आणि खरं तर ना मी आईंनाच इथे थांबवणार होते घट बसवायला किंवा त्यांना विचारणार होते. सकाळी मी खरं तर त्यांच्याशी बोलायला सुद्धा गेले होते, पण तुला एक गोष्ट सांगू का, मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला गेले ना तेव्हा त्या थोड्याशा घाईत होत्या, बाहेर चालल्या होत्या आणि थोड्याशा अस्वस्थ पण होत्या आणि मी त्यांना थोडीशी विचारायला गेले पण मला कळलंच नाही. पण तुला एक गोष्ट सांगू का काव्या, आपण इकडे जसा मोहितेंकडे घट बसवायचो ना तसाच आपण इथे सुद्धा घट बसवणार आहोत. आणि इथे तेव्हाच काव्या म्हणते पण तू आईला विचारलं नाहीयेस. अगं असं कसं, त्या थोडी ना नाही म्हणणार आहेत घट बसवायला आणि आतापर्यंत आपण इथे देवाचंच तर करत आहोत ना आणि वेगळं काय करत आहोत तुला सांगू काव्या. पण काव्या म्हणते अगं ताई पण इथे देशमुखांची परंपरा वगैरे काही रीतीभाती वेगळ्या असल्या तर अगं घट बसवायला काय आलं वेगळी परंपरा आणि रीतीभाती. तुला एक गोष्ट सांगू, आई आपली काय म्हणायची की नदी ज्या प्रवाहाच्या दिशेने वाहते त्याच प्रवाहाबरोबर आपण सुद्धा इथे गेलं पाहिजे, चाललं पाहिजे. आता बघ आपण इथे नदीतला जर एखादा तांब्या भरून पाणी आणलं तर आपण तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अलगद नेऊ शकतो, पण नदीला आपण घेऊन जाऊ शकतो का, नाही. मग तसंच आहे आपल्यावर जे आपल्या माहेरी संस्कार त्याचबरोबर रीतीभाती जे सगळं काही रुळलेलं असतं ते आपण एका घरातून दुसऱ्या घरामध्ये घेऊन जातो की नाही. मग अगदीच तसंच आपण आता करत आहोत. म्हणून म्हणते कोणी काही बोलणार नाही आणि इथे आपण घट बसवतोय, घटस्थापना करतोय तर हे सगळं इथे काकूंना म्हणजे मानिनी आईंना सुद्धा चांगलंच वाटेल. तू नको काळजी करूस, काही नाही वाटणार आहे त्यांना. मला एक सांग, तू पण थोडीशी अस्वस्थ दिसत आहेस. सकाळी मानिनी काकू पण थोड्याशा अस्वस्थच वाटत होत्या आणि त्यांच्या बोलण्यावरून मला थोडंसं वेगळंच काहीतरी वाटलं, पण त्या घाईत सुद्धा होत्या. घाईत गडबडीत त्यांना जायचं होतं कुठेतरी. तुला काय झालेलं आहे, तू बरी आहेस ना. तेव्हाच काव्या म्हणते हो मी बरी आहे. हे बघ आता आपण घटस्थापना करूयात आणि ते आपण देवीची पूजा केली, घटस्थापना केली की तुला सुद्धा बरं वाटेल, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. पण मला एक गोष्ट सांग, जर तुला मला काहीतरी सांगायचंय, माझ्याशी
माझ्याशी काही बोलायचं आहे का तुला? पण जर बोलायचं असेल ना तर पटकनचा हातपाय धुवून ये, छान तयार हो आणि त्याचबरोबर आपण लगेचच इथे घटस्थापना करून घेऊ आणि एकदा का घटस्थापना झाली की तुला बघ तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित होईल, माझी खात्री आहे, असं आता नंदिनी इथे काव्याला सांगत असते. पण आता काव्या विचार करत असते की खरंच हे सगळं ह्या पद्धतीने होईल का, मला कळत नाही. आणि तेव्हा काव्याच्या मनामध्ये खरं तर नंदिनीच्या ह्या सगळ्या बोलण्यावरून खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात. आता काव्या म्हणते बरं ठीक आहे ताई, मी पटकन जाते आणि फ्रेश होऊन येते. आता काव्या तर छान फ्रेश होण्यासाठी गेलेली असते आणि तेव्हा फ्रेश होऊन सुद्धा ती पटकन तयार होऊन येते. आता आपण पाहतो की नंदिनी आणि तेव्हा काव्या इथे छान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आणि रीतिभातीनुसारच घटस्थापना करतात. आता समोर दुर्गाचा फोटो ठेवलेला असतो, त्याचबरोबर त्यानंतर समोर परडी, त्याच्यामध्ये जे काही इथे माती आणि त्याचबरोबर त्यामध्ये वेगवेगळे धान्य पेरलेले असतात, त्यावरती एक छोटंसं जे काही मातीचं मडकं असतं ते ठेवलेलं असतं, त्यावर स्वस्तिक काढलेली असते आणि त्या कलशामध्ये पाणी त्याचबरोबर जे काही बेसिक वस्तू असतात त्या घातलेल्या असतात. आणि तेव्हा इथे आता घटाची स्थापना ह्या दोघी करत असतात. इथे काव्याकडे नंदिनी वेगवेगळे जे नागिनीचे पानं असतात ते देत असते आणि काव्या ती व्यवस्थित सेट करून घेत असते आणि त्यानंतर त्यावरतीच आता इथे घटस्थापना होणार असते. म्हणजे इथे नारळ ठेवलेला असतो, त्यानंतर त्याला हार फुलं वगैरे वाहिलेलं असतात आणि घटाची जी पहिली माळा आहे इथे नागिनीच्या पानांची ती इथे सुद्धा इथे अर्पण केलेली असते. त्याचबरोबर आता हे सगळं झाल्यानंतर इकडे मात्र नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या इथे देवाकडे प्रार्थना करतात आणि देवाकडे हात जोडून उभे असताना त्या इथे म्हणत असतात. काव्या मनात म्हणत असते, देवी आई तुला माहिती आहे मी काही चुकीचं केलेलं नाहीये, फक्त हे मानिनी काकूला समजू दे, त्या कॅफेमध्ये अशा अचानकच कशा आल्या. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, अडलेल्यांना मार्ग दिसू दे. तेव्हा काव्या म्हणते, नडलेल्याला आधार दे. माणसांच्या मनातला महिषासूर मरू दे असं नंदिनी म्हणते. त्याचबरोबर काव्या म्हणते, गैरसमजुतीमधून निर्माण झालेला तयार झालेला रावण मरू दे. आणि तेव्हा काव्याच्या मनात आलं की मी असं का म्हटले, गैरसमजुतींचा रावण मरू दे, मी असं का म्हटले, मला कळत नाही हे सगळं काय होतंय माझ्या बाबतीत, असा काव्या इथे विचार करते. त्याचबरोबर तिच्या मनामध्ये विचार येतो की इथे मानिनी काकू त्या कॅफेमध्ये कशा आल्या अचानकच, असं म्हणून ती आता इकडे तिच्या खोलीमध्ये निघालेली असते. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इथे काव्याला ते सगळे काही क्षण इथे आठवत असतात, कशा पद्धतीने मानिनी तिच्यासोबत बोलत होती आणि कसं इथे सगळं काही बोलत होती. म्हणजे ती बोलली की इथे प्रत्येक गोष्टी इथे आपल्या मनानुसार होत नाहीत आणि प्रत्येक समोरचा व्यक्ती आपल्याला खरं सांगेलच असं तर नाही ना. आणि तेव्हा काव्या खोलीत येते आणि त्यावर खोलीत आल्यानंतर तिला जीवा आणि त्याचबरोबर काव्याबरोबर घालवलेला वेळ आठवतो. ती म्हणत असते की इथे ते कॅफे जे आहे ते सुनीता काकूंचं आहे आणि जीवा आणि त्याचबरोबर इथे मी त्या कॅफेमध्ये तर नेहमीच पडलेलो असायचो, नेहमीच तिथे पडीक असायचो. मग मला एक गोष्ट इथे कळत नाही की इथे सुनीता काकूंनी इथे मानिनी काकूंना सगळं काही खरं सांगितलं असेल का, किंवा त्यांनी मला आणि जीवाला ओळखलं असेल का. त्याचबरोबर बाहेर आम्ही त्या दिवशी जीवा आणि मी भेटलो आणि त्याचबरोबर हे सुद्धा सुनीता काकूंनीच आम्हाला पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी ते मानिनी काकूला सांगितलं असेल का. नाही, मला आता ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समोर येऊ द्यायच्या नाहीये. तसं पाहायला गेलं तर माझी भूतकाळातील आता कुठलीच आठवण नाहीये, फक्त आता तो एक फोटो बाकी आहे आणि तो फोटो मी आता इथे नष्ट करते, मिटवते, ठेवतच नाही तो फोटो, असा काव्या विचार करत असते. त्याचबरोबर आत्ता मानिनी काकूंचा खूप बदललेला स्वर होता. म्हणजे त्या अचानकच कॅफेत कशा आल्या, त्याचबरोबर जेव्हा जीवासुद्धा मला तिथेच भेटला होता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सुनीता काकूंनी मानिनी काकूंना बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या असतील का. मला काय करावं ना ते काहीच कळत नाही. मी ते ना जी कविता आणि त्याचबरोबर जो काही ते फोटो आहे ना तो फोटो इथे मी डिस्ट्रॉय करते, हे केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय शिल्लक राहणार नाही, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा काव्याला इथे बरोबर घालवलेला वेळ, त्याने केलेली ती तिच्यासाठी कविता अँड ऑल हे सगळं काही आठवत असतं. तेव्हा ती म्हणते, नाही मी लगेचच आता तो जो शेवटचा पुरावा आहे ना तो ठेवतच नाही, तो फोटो तो ठेवतच नाही, कारण मला आता कुठलंही माझ्या या आयुष्यामध्ये विघ्न नकोय, असं म्हणून काव्या लगेचच कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिची एक वही असते आणि त्या वहीमध्ये तिचा आणि जीवाचा एकत्रित फोटो असतो आणि त्याचबरोबर इथे त्या फोटोच्या पाठीमागे सुद्धा जी की जीवाने तिच्यासाठी केलेली कविता ती सुद्धा असते. आणि
ह्या दोघांच्या फोटोकडे काव्या एक नजर देऊनच पाहत असते. ती म्हणत असते की नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला हा आता फोटो ठेवायचाच नाहीये. हा फोटो मी इथे डिस्ट्रॉय करणार आहे, फाडून टाकणार आहे. आणि हे सगळं करत असताना शेवटच्या क्षणाला इथे तिला आणि त्याचबरोबर जीवाचे ते क्षण आठवायला लागलेले असतात. किती नाही म्हटलं तरी पहिलं प्रेम असतं आणि पहिलं प्रेम हे एवढ्या लवकर विसरणं कितीतरी कधीही शक्य नाही प्रेक्षकांनो. तर आता लगेचच काव्या लायटर घेते आणि काव्याने लायटर घेतल्यानंतर त्या फोटोला शेवटी ती इथे आग लावण्याचं ठरवत असते. आणि आग लावत असतानाच प्रेक्षकांनो इथे खरं तर फोटो दोघांचा असतो आणि जी काव्याची बाजू असते त्या बाजूनेच इथे काव्या आग लावून न लावता जीवाच्या बाजूने आग लावण्याचा प्रयत्न करते. तर आता पुढील भागामध्ये पाहतो की आता जीवाचा फोटो पूर्णतः जळालेला असतो आणि मानिनी तिथे येते. मानिनी तो फोटो हातात घेते आणि तेव्हा पाहते तर त्या मुलाचा पूर्ण चेहरा जळालेला असतो. तेव्हा आता मानिनी तिला सनकन कानाखाली मारत असते आणि म्हणत असते, भूतकाळातील प्रेम लपवण्यासाठी पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतेस तू काव्या. अजून सुद्धा इथे तुझं बाहेर अफेअर सुरूच आहे आणि त्याचबरोबर इथे माझ्या मुलाला पार्थला फसवण्याची हिंमत कशी झाली तुझी. तेव्हाच आता काव्या पुन्हा मानिनीला समजवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, नाही काकू, तुम्ही समजताय तसं काही नाहीये, प्लीज थोडंसं समजून घ्या. तेव्हाच मानिनी म्हणते, काय समजून घेऊ आणि काय नाहीये खरं. आज तू त्या मुलाला कॅफेत भेटलीस, आता हा जो काही पुरावा होता तो तू नष्ट करत आहेस. पुरावे मिटून प्रेम मिटतं का काव्या, सांग. तेव्हा काव्या म्हणते, नाही, तो माझा भूतकाळ होता आणि आत्ता असं काहीही नाहीये. तेव्हाच मानिनी म्हणत असते, असं काही नाही ना, मग त्या मुलाला माझ्यासमोर आणून उभी कर आणि माझ्यासमोर आणून उभी केल्यानंतर मगच मी खरं मानेल की तुझं आणि त्या मुलाचं इथे काहीच नाही. चल, त्या मुलाला माझ्यासमोर आण आणि मला त्याच्या तोंडून सत्य ऐकायचं आहे की तुझं आणि त्याचं आता वर्तमान काळामध्ये काहीही नाहीये काव्या. तर प्रेक्षकांनो, असा मानिनीने जबरदस्त असा प्रश्न केल्यानंतर काव्या काय करेल, आता मानिनी समोर जीवाला आणून उभी करेल का, पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असे छान छान भाग. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.